हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज मस्तपैकी चुलीतलं भरलं वांगं करणार आहोत. तर बघू शकता इथे मी वांगी घेतली आहेत, एकदम गावठी वांगी आहेत. त्याला टोचे पण मारले आहेत, जेणेकरून पटकन म्हणजे आतमध्ये भाजले जातील यासाठी. हे बघा. आणि आता आपण हे सगळे चुलीत टाकणार आहोत आणि मस्तपैकी सगळ्यांना टोचे मारून घेतलेले आहेत. हे बघा. आणि एकदम गावठी वांगी आहेत आणि मस्त एकदम ऑर्गॅनिक, फवारणी नाही, काय नाही, मस्तपैकी. तर आता आपण ही चुलीत टाकून घेणार आहोत. चुलीत टाकून झाल्यानंतर मी पुढची प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. तर आपण आता चुलीत टाकणार आहोत. सो फायनली ना आपण मस्तपैकी चुलीमध्ये भाजून घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर शिजलेले आहेत. आणि आता पण ह्याच्यातला जो गर आहे तो आपण काढून घेणार आहोत. सो तुम्ही गॅसवरती पण करू शकता, पण गॅसवरती थोडा जास्त वेळ जाईल, पण चुलीमध्ये कसे निखारे चांगले असल्यामुळे पटकन जे वांगं आहे ते पटकन शिजतं. आणि त्याची जी एक चव आहे ती एक खूप छान लागते. चुलीवरचं जेवण जितकं चांगलं लागतं त्या पद्धतीने हे पण खूप चांगलं लागतं. तर आता आपण ह्याची साल आहे ती आपण काढून घेणार आहोत आणि आतला जो गर आहे तो पण काढून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती पण मी तुम्हाला सांगते. तर त्याच्यामध्ये आपण कांदा, मिरची, थोडीशी साखर, मीठ हे सगळं ॲड करणार आहोत आणि तडका देणार आहोत. आणि तडका दिल्यानंतर एक नंबर लागतं, तर आपण ते पण करणार. पण आधी आपण आतले जे काही गर आहे तो आपण काढून घेणार आहोत. तर आत्ता आपण आतला जो गर आहे ना तो चमच्याच्या साहाय्याने काढून घेतो आहे. सो आपले जे थोडे शिजले नाही आहेत वरती, पण ठीक आहे, आतला जो गर आहे तो बऱ्यापैकी शिजलेला. आणि असा गर पूर्ण आपण काढून घेणार आहोत. सो आता मी सगळा काढून घेते. काढून घेतल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवते. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे आपण कांदा कापून घेतलेला एकदम बारीक, आणि एकदम बारीक कांदा कापून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण ते कोथिंबीर कापून घेतो आहे. त्याच्यानंतर ते ही मिरची, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तिखट तुम्ही ॲड करू शकता, पण आम्ही कमी टाकणार आहोत. सो आम्हाला कमी तिखट लागतं त्यासाठी. आणि इथे आपलं जे आतून जो गर निघाला होता वांग्यामधला तो इथे गर आहे. तर हे आपण सगळं ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि नंतर याचा तडका देणार आहोत, मोहरीचा तडका. तर हे सगळं कापून घेऊया आधी आपण. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण ट्राय करू शकता. ही रेसिपी एकदम मस्त लागतं आणि चुलीतल्या वांग्याची जी टेस्ट असते ती पण एक छान लागते. जसंही तुम्हाला माहिती असेल, चुलीवरचं जेवण जेवढं चांगलं रुचकर बनतं त्या पद्धतीने हे पण मस्त बनतं. आणि तुम्ही हे भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता, पण भाकरीसोबत एक मस्त टेस्ट येते. तर आता आपण ह्याच्यामध्ये हे सगळं ॲड करणार आहोत आणि याला तडका देणार आहोत. तर इथे मिरची वगैरे कापतो आहे आपण. तर आता आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकून घेणार आहोत. कांदा ना बारीकच कापायचा, म्हणजे कसं जास्ती असं दाताखाली पण येणार नाही आणि जाडसर असेल ना ते बघायला पण मग नीट वाटत नाही. बारीक असेल ना कांदा तर चांगलं होतो दिसायला पण आणि चवीला पण, आणि चावायला पण एकदम रुचकर. सो आपण सगळं टाकलेलं आहे, ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता आपण फिरवून घेणार आहोत. पूर्ण एकजीव करून घेणार आहोत. एकजीव करून घेतल्यानंतर आपण ह्याला तडका देणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. जसं आपण ढोकळ्याला कसा तडका देतो त्या पद्धतीने ह्याला आपण तडका देणार आहोत. मी आपलं थोडं तेल तापवून झाल्यानंतर आपण त्याच्यात मोहरी ॲड करणार आहोत, थोडी साखर, आणि नंतर आपण ह्याच्यात ओतणार आहोत. सो एक नंबर टेस्ट लागते. सो चला आपण डायरेक्ट तडक्याची तयारी करूया. तर आपण तडक्याची तयारी करतो आहे आणि इथे आपण तेल घेतलेलं आहे. आता तेलामध्ये आपण मोहरी ॲड करणार आहोत. चांगलं तेल गरम करून घ्यायचं, जेणेकरून मस्तपैकी बुडबुडे आले पाहिजेत आणि तडका चांगला बसला पाहिजे. सो आपण ह्याला तडका देणार आहोत मस्तपैकी, आणि थोडी साखर ॲड करणार आहोत त्याच्यानंतर. मस्त लागतं थोडी साखर ॲड करून पण. तर ते तेल तापलं की डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत. सो फायनली बघा मस्त तडका लावलेला आहे. आता ह्याच्यातनं आपण एकजीव करून घेणार आहोत मस्तपैकी, आणि नंतर थोडी साखर ॲड करणार आहोत. आता पण म्हणजे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता. मस्त लागतं एक साखरेचं हे. आणि अशा पद्धतीने तुम्ही मस्तपैकी चुलीवरचं भरलं वांगं करू शकता मस्तपैकी, आणि भाकरीसोबत पण मस्त लागतं. सो
सो तुम्ही दुपारी वगैरे जेवणाला वगैरे बनवू शकता. जर भाजी कमी असेल किंवा काही कमी जास्त असेल तर तुम्ही ही रेसिपी वापरून पटकन तुम्ही 10-15-20 मिनटात पण करू शकता. वांगी मस्तपैकी भाजून चुलीमध्ये. सो चूल नसेल तुमच्याकडे तर गॅसवरती पण तुम्ही भाजू शकता किंवा जे निखारे असतात, निखारे गरम करूनसुद्धा तुम्ही त्याच्यावरती जरी वांगी ठेवलीत तरी ती मस्तपैकी भाजून निघतील आणि तुम्ही ही रेसिपी करू शकता. सो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करायला तर अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा फायनली आपलं बनलं आहे. तर आता भाकरीसोबत तुम्हाला दाखवते. सो अशा पद्धतीने आपलं मस्तपैकी भरलं वांगं चुलीतलं झालेलं आहे आणि मस्त भाकरी आहे आणि भाकरीसोबत भरलं वांगं मस्त लागतं. आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी ही डिश तुम्ही नाश्त्यालासुद्धा करू शकता किंवा दुपारच्या जेवणाला पण करू शकता, कधीही करू शकता. खूप छान लागते. पण तुम्ही जास्त वेळ नाही करू शकत, म्हणजे जास्त वेळ त्याच्यामध्ये कांदा नाही ठेवायचा, कारण की तुम्ही जर कांदा लवकर घातला असेल ना मग पाणी सुटतं आणि मग ते खराब होतं. त्याच्यामुळे झटकीपटकी बनवून तिथल्या तिथे खायचं असतं. तर अशी ही रेसिपी जर तुम्ही पण करू शकता, एकदम सोपी आहे. सो चला आता आपण इथे थांबतोय. असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.